नमस्कार मित्रांनो, कधी तुमच्यासोबत असं झालंय का की तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या कामासाठी तुमचं सर्वस्व झोकून देता, पण बदल्यात तुम्हाला फक्त दुर्लक्ष आणि अपमान मिळतो? आपण तिथेच थांबून राहतो, हे विचार करून की कदाचित उद्या परिस्थिती बदलेल. पण लक्षात ठेवा, योग्य वेळी अयोग्य ठिकाणावरून बाहेर पडणं सुद्धा स्वामींची कृपाच असते. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, ज्यांना स्वतःच्या अस्तित्वाची किंमत समजून घ्यायची आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आपण अनेकदा अशा नात्यांमध्ये किंवा अशा ठिकाणी अडकून पडतो जिथे आपल्याला गृहीत धरलं जातं. आपण प्रेम देतो, वेळ देतो, आदर देतो, पण समोरून जेव्हा शून्याची किंमत मिळते तेव्हा आपलं मन मोडून पडतं. आपल्याला वाटतं की तिथून बाहेर पडणं म्हणजे हार मानणं आहे. पण स्वामी भक्तांनो, तो पराभव नसून तो विवेक आहे. ज्या ठिकाणी तुमच्या शब्दाला मान नाही, तुमच्या असण्याला किंमत नाही आणि तुमच्या भावनांना स्थान नाही, तिथे थांबणं म्हणजे स्वतःचा छळ करून घेण्यासारखं आहे. स्वामी आपल्याला जाणीव करून देतात की जर तुम्ही तिथून बाहेर पडलात तर समजा की देवानेच तुमचा हात धरून तुम्हाला त्या नरकातून बाहेर काढलं आहे. जिथे आपली किंमत उरत नाही तिथे आपल्याला ठेवणं देवाच्याही मनात नसतं. ईश्वर नेहमीच आपल्या पाठीशी असतो. जेव्हा त्याला दिसतं की माझा भक्त अशा ठिकाणी आपला वेळ वाया घालवतोय जिथे त्याचा अपमान होतोय, तेव्हा देव अशा काही परिस्थिती निर्माण करतो की आपल्याला तिथून बाहेर पडण्यावाचून पर्याय उरत नाही. आपण त्या परिस्थितीला संकट समजतो, पण खरं तर ते संरक्षण असतं. लोखंडाला जोपर्यंत आकार द्यायचा असतो तोपर्यंतच त्याला आगीत ठेवलं जातं, पण एकदा का त्याचा अपमान होऊ लागला की सोनारही त्याला बाजूला सारतो. तुम्ही तर स्वामींची अनमोल लेकरं आहात. तुमची किंमत देवाला ठाऊक आहे, म्हणूनच स्वामी तुम्हाला चुकीच्या माणसांपासून दूर करतात. म्हणून कधीकधी नाती तुटतात, लोक दूर जातात, परिस्थिती बदलते, पण विश्वास ठेवा, हे सगळं तुमच्यासाठीच होतं. कारण स्वामी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जात आहेत जिथे तुमची खरी किंमत होईल. म्हणूनच जर आज तुमच्या आयुष्यात अशी वेळ आली असेल की तुम्हाला कुठून तरी बाहेर पडावं लागलंय किंवा कोणीतरी तुमची साथ सोडली आहे, तर रडत बसू नका. डोळे पुसा आणि स्वामींकडे बघून म्हणा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वप्न मोठी ठेवा, स्वतःच्या स्वभावात नम्रता ठेवा, पण जिथे स्वाभिमान दुखावला जातो तिथे ठामपणे पाऊल बाहेर टाका. कारण जेव्हा तुम्ही चुकीचं ठिकाण सोडता तेव्हाच तुमच्यासाठी योग्य ठिकाणाचे दरवाजे उघडतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या आयुष्यात असा अनुभव कधी आलाय का, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.